नमस्कार बंधू भगिनींनो, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर, प्रसाद चेंबर्स, कर्वे रोड, पुणे 4 इथे प्रॅक्टिस करतो. आजारामुळे, जन्मदोष असल्यामुळे, वयोमानामुळे शरीरात त्वचेखाली जी चरबी असते ती बऱ्याच वेळा कमी होते व काही वेळा एकाच ठिकाणची खूप जास्त कमी होते. जसे गाल चांगले गुबगुबीत होते व खप्पड होणे, किंवा डोळ्याखाली हॉलोनेस येणे, खोलगट भाग निर्माण होणे, तिथली चरबी निघून जाणे, किंवा डोळ्याच्या वरच्या पापणीच्या वर सुद्धा खोल खड्डा दिसणे. तसेच कपाळाच्या बाजूला, ज्याला टेम्पल एरिया म्हणतो, कानाच्या वर, तिथे सुद्धा फॅट कमी होणे, गालावर कमी होणे, हनुटीवर कमी होणे व मानेत कमी होणे हे अत्यंत प्रचलित आहे. वयोमानाप्रमाणे घडणारा हा बदल सर्वसाधारण लोकांना आवडत नाही व त्याच्यामुळे चेहऱ्याचे वय जास्तच दिसायला लागते. अशा केसेसमध्ये आपल्याला 3 पर्याय असतात की काय बदल करता येईल की जेणेकरून खोलगटपणा जो निर्माण झाला आहे तो घालू शकतो, तसेच चेहरा नॉर्मल दिसेल असं आपण त्वचेची ठेवणसुद्धा निर्माण करू शकतो. या गोष्टींकरता फॅट ग्राफ्टिंग हे अत्यंत प्रचलित ऑपरेशन आहे, प्रोसिजर आहे, ज्याच्यात शरीरात इतर ठिकाणाहून फॅट काढून आपण तिथे भरतो. ह्याच्यात सर्वात मोठा फायदा असा आहे की प्रचंड प्रमाणात फॅट शरीरामध्ये उपलब्ध असते. ती थोडीशी कुठून तरी काढल्याने काहीही प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट नैसर्गिक आहे, स्वतःच्या शरीरातला भाग आहे, त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन येण्याची शक्यता नसते. आणि एकाच प्रोसिजरमध्ये बॉडीतून काढून आपण ताबडतोब दुसरीकडे भरतो, त्याच्यामुळे इन्फेक्शन होणे ही सुद्धा चान्सेस जवळजवळ निग्लिजिबल असतात. जेव्हा आपण फॅट भरतो चेहऱ्यावर पर्टिक्युलरली, तर आधी पेशंटची व्यवस्थित चर्चा करतो की कुठे कसे पाहिजे, किती वर पाहिजे, किती खाली नको, आणि त्यांच्या काय कल्पना आहेत. कमी आणि जास्त हे फार अवघड शब्द आहेत की ज्याच्यावरून मोजमाप सर्जननी करावा आणि ऑपरेशन करावे. कारण बऱ्याच वेळा असं होते की जर हे चर्चा जर आधी झाली नाही तर काही पेशंट म्हणतात खूप कमी फॅट भरल्या गेली, अजून भरायला पाहिजे होती, किंवा खूप जास्त भरल्या गेली, जरा कमी भरायला पाहिजे होते. तर हे फार रिलेटिव्ह आहे आणि हे सर्जनवर सोडायला पाहिजे. पेशंटनी आपल्या सर्वसाधारण कल्पना स्पष्ट कराव्यात, परंतु शेवटी सर्जनलाच हे करावं लागते. ह्याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की जेव्हा एका ठिकाणाहून आपण फॅट काढतो तर ती प्रोसेस करतो, त्यातले ब्लड, पाणी व तेल हे बाजूला काढून टाकतो. कॉन्सन्ट्रेटेड फॅट बारीक ट्यूबनी आपण पंक्चर करून जिथे फॅट भरायचे आहे तिथे आतमध्ये सरकून ते फॅट पसरवतो, भरतो. ही फॅट भरताना एकाच ठिकाणी कधीही आपण भरत नाही. ती 3 डायमेन्शनल 3 लेअरमध्ये, 4 लेअरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ड्रॉप बाय ड्रॉप भरण्यात येते. त्याच्यामुळे ती सर्वाईव्ह होणे, ती जिवंत राहणे शक्यता खूप जास्त वाढते. तसेच एकाच ठिकाणी गोळा होऊन गाठ होणे ही शक्यता निर्माण होत नाही. व ठिकठिकाणी ड्रॉपलेट्समध्ये फॅट भरल्याने एक चेहऱ्याला स्मूथनेस येतो, वर खाली दिसत नाही. दोन्ही बाजूला जेव्हा आपण फॅट ग्राफ्टिंग करतो तर दोन्ही बाजू सारख्या आहेत की नाही हे आधी ठरवावं लागते व त्याप्रमाणे टॉपअप करून जास्तीत जास्त दोन्ही बाजू एकत्र एकसारख्या दिसाव्यात असा करण्याचा प्रयत्न येतो. डोळ्याखाली अत्यंत कमी फॅट लागते, परंतु ती 1.5 ते 2 cc सुद्धा फॅट व्यवस्थित पसरावी लागते व त्यानंतर त्यातली फॅट बऱ्याच वेळा 30% 40% फॅट कमी होऊ शकते. त्याच्यामुळे थोडी जास्त जर फॅट भरावयास हरकत नाही. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये नेहमीच 30% जास्त भरतो, कारण नंतर जी फॅट आटते त्याच्यामुळे मग ते जाणवत नाही की फॅट फार कमी झालेली. फॅट इंजेक्शन, फॅट ग्राफ्टिंग हे अत्यंत सुलभ, सुरक्षित ऑपरेशन आहे, इकॉनॉमिकल आहे, सर्वसाधारण लोकांना परवडण्यासारखं आहे. कारण ह्याला जो दुसरा पर्याय आहे फिलर्स, हायलोयुरोनिक ॲसिड, हे 1 cc ला साधारणपणे 20 ते 25,000 रुपये खर्च येतो आणि दर 6 महिन्यांनी हे भरावं लागतं, कारण फिलर निघून जातात. तर ते आपल्या दृष्टीने इकॉनॉमिकल नाही आहे. परदेशामध्ये प्रचलित आहे, त्यांना काही लोकांना परवडतं, पण सर्वसाधारण तिथे सुद्धा दे फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट.
ऑपरेशन हे सुटसुटीत आहे, 1.5-2 तासात पूर्ण होतं. त्याच्यानंतर इमिजिएटली पेशंट घरी जाऊ शकतो, कारण हे आपण सर्वसाधारणपणे लोकल ॲनेस्थेशियामध्ये करतो. फक्त जेव्हा ब्रेस्टमध्ये फॅट भरायचे असते मोठ्या प्रमाणावर किंवा बटक्समध्ये फॅट भरायचे असते मोठ्या प्रमाणावर, तर तेव्हा ते स्पायनल ॲनेस्थेशियामध्ये फॅट काढण्यात येते व नंतर लोकल ॲनेस्थेशिया देऊन भरण्यात येते. पेशंट चालत 4 तासांनी घरी जातो. दुसऱ्या दिवशी व 7व्या दिवशी त्याला एकदा चेकअपला यावे लागते. त्याचबरोबर त्याला अँटीबायोटिक पेन किलर्स दिलेले असतात. ते 7 दिवस घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर विशेष कुठलीही काळजी घ्यावी लागत नाही. थोडीशी जेंटल मसाज करावी फॅटच्या वर, त्याच्याने ते व्यवस्थित पसरते व कंट्रोलिंग होतं. साधारणपणे 3 महिने पिक्चर क्लिअर होतं की फॅट आटत आहे की नाही, आहे तशी आहे की नाही. सर्वसाधारणपणे 6 महिन्याच्या नंतर जर वाटलं की थोडी फॅट कमी आहे, तर टचअप करावं लागतं. टचअप करणं हे क्वाईट कॉमन आहे. 6 महिन्यांनी परत थोडी फॅट टॉपअप करावं लागते, त्यालासुद्धा थोडाफार खर्च येतो. आणि त्यानंतर जर फॅट टेकली राहिली तिथे, तर मग सर्वसाधारणपणे गरज भासत नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपली लाईफस्टाईल ही नॉर्मल हेल्दी असायला पाहिजे, जेवण रेग्युलर असायला पाहिजे, फार जास्त एक्सरसाइज नको. त्याच्यामुळे इंजेक्ट केलेली फॅट व्यवस्थित राहते व ती निघून जात नाही. मित्रांनो, जन्मदोष, आजार, अपघात, ऑपरेशन्स व अन्य काही कारणांमुळे चेहऱ्यावरील चरबी कमी जास्त होऊ शकते. काही ठिकाणी फार जास्त कमी होते, काही ठिकाणी अनावश्यक वाटते. अशा केसेसमध्ये आपण फॅट ग्राफ्टिंग करू शकतो. ही वेगवेगळी उदाहरणं पहा की गाल किती आत गेलेले आहेत, ते मार्किंग केले, डोळे खोलगट झालेले आहेत. डोळ्यांचे खालचा भाग खोलगट असू शकतो किंवा वरची पापणी ती सुद्धा खोलगट असू शकते. दोन्ही गाल किती फ्लॅट झालेले आहेत पहा. एक बाजू चेहऱ्याची असमान आहे, दुसऱ्या बाजूला हनुटीच्या बाजूला फॅट कमी झालेली आहे. दोन्ही गाल वयोमानाप्रमाणे खाली गेलेले आहेत. डोळ्यांच्या सुरकुत्या व खोलगटपणा वयोमानाप्रमाणे पहा. बऱ्याच वेळा डोळ्याखाली किंचित फॅट कमी होते व त्याच्यामुळे एक विचित्रपणे फ्लॅटनेस येतो. चेहऱ्यावर फॅट कमी झालेले एरिया आपण मार्क करतो. हे ॲक्ने स्कारमुळे झालेले बदल आहेत. कमी जास्त प्रमाणात खोलगटपणा निर्माण झालेला आहे, गाल फ्लॅट झालेले आहेत. तसेच खालची फॅट निघून गेल्यामुळे स्कार्स जास्त स्पष्ट दिसतात. ही पण केस ॲक्ने स्कारची आहे. शरीराच्या इतर ठिकाणातून काढलेली फिल्टर केलेली फॅट बारीक पार्सल्समध्ये, बारीक ड्रॉप्समध्ये त्वचेखाली जिथे आवश्यक आहेत अशा ठिकाणी फॅट भरल्या जात आहे. ही 3 डायमेन्शनल भरल्या जाते, एकाच ठिकाणी भरल्या जात नाही. त्याच्यामुळे जखम भरून येण्यास मदत होते. ऑपरेशन नंतरचे फॅट इंजेक्शन केल्यानंतरचे परिणाम पहा. आधी व नंतरचे फोटो पहा. गाल आधी कसे होते व नंतर कसे होते. ॲक्ने स्कारमुळे जे गालांमध्ये डिप्रेशन आलेले आहेत, त्याच्यात कसा बदल झाला आहे व कशा प्रकारे स्कार्स वर आलेले आहेत, हे या फोटोंमध्ये स्पष्ट दिसते. कधी कधी परिणाम थोडे कालांतराने कमी होतात, तर तेव्हा परत आपल्याला फॅट भरता येते, टॉपअप करता येते. तसेच हे उदाहरण पहा की अत्यंत खप्पड गाल होते, आत गेलेले गाल होते, जन्मदोष होता. त्यामध्ये दोन्ही बाजूला 2 वेळा 6 महिन्याच्या गॅपनी फॅट भरण्यात आली व आता ती 7 वर्षांनी परमनंट आहे. किती फरक पडलेला आहे हा पहा. सर्वात चांगला भाग फॅट इंजेक्शनचा म्हणजे ह्याचे रिएक्शन येण्याचा प्रश्न नसतो, कारण ती शरीरातलीच चरबी असते. धन्यवाद. बंधू भगिनींनो, तुमच्या मनात अधिक प्रश्न असले तर अवश्य मला संपर्क करा. 9373504565 किंवा माझ्या क्लिनिकला भेट द्या.
वेबसाईट www.cosmeticsurgerypune.com याला भेट द्या. तिथे आधी व नंतरचे फोटो आहेत, रिव्ह्यूज आहेत, व्हिडिओज आहेत. तसेच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज पहा फॅट ग्राफ्टिंगचे, फॅट इंजेक्शनचे आणि तुमचा अभिप्राय पण द्या. धन्यवाद.